पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त अशी नवी ओळख देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ज्या अंतर्गत पुणे शहरामध्ये 1-2 नाही तर तब्बल 5 भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत आणि याच बोगदे मार्गातून पुण्याची वाहतूक सुरळीत होणार असून शहर ट्रॅफिक फ्री होईल असा दावा केला जातोय। त्यामुळे हे 5 भुयारी मार्ग शहरातील नेमक्या कोणत्या मार्गावर असणार, याचा कुठल्या भागाला जास्त लाभ होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद होत चाललेले रस्ते, दिवसेंदिवस वाढणारी वाहन संख्या आणि विस्कळीत शहरी नियोजन यामुळे पुणेकरांचा प्रवास अक्षरशः असह्य बनलाय। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या पाताळलोक या प्रकल्पाअंतर्गत पुण्यामध्ये तब्बल 56 किलोमीटर लांबीचे 5 भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत। कारण आपल्यातले अनेक पुणेकर याचा रोज सामना करतच असतील, जसं की सकाळी कार्यालयीन वेळ असो किंवा संध्याकाळची गर्दी। शहरातील जवळपास प्रत्येक प्रमुख रस्ता हा वाहनांच्या रांगांनी गुदमरलेला दिसतो आणि या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ, इंधन मोठ्या प्रमाणावर सुद्धा खर्च होत असतो। शिवाय हा एक दिवसाचा नाही तर रोजचा पाडा झालाय। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलण्याचा दावा करणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी पाताळलोक प्रकल्प हाती घेतलाय, ज्या अंतर्गत हे काम केलं जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 5 बोगदे असणार तरी कुठे। तर दरम्यान महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की शहरातील वाहतुकीची मुख्य समस्या लक्षात घेऊन 5 प्रमुख भुयारी मार्गांची योजना तयार करण्यात आली आहे। त्यामध्ये येरवडा येथील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडी मशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरी चौक, खडकी ते शास्त्रीनगर चौक, त्याचबरोबर पु ल देशपांडे उद्यान ते शंकरशेठ रस्त्यावरील 7 लव्ज चौक, त्याचबरोबर बाणेर आणि पाषाण या मार्गांचा समावेश या भुयारी मार्गांमध्ये असणारे हे सर्व मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचे आणि वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध भाग सुद्धा जोडले जाणार आहेत। दरम्यान या 5 बोगद्यांच्या प्रकल्पांसाठी तब्बल 34,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून पुणे महापालिकेच्या माध्यमातून SPV म्हणजेच स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी स्थापन करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे। शिवाय पुढील 8 दिवसांमध्ये या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याचं देखील बोललं जातंय। पण तुम्हाला माहितीये का, पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। परंतु सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचं काम सुरू असून भविष्यात त्याचा विस्तार कात्रज पर्यंत करण्याची सुद्धा योजना आहे। मात्र केवळ सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहून पुण्याची वाहतूक समस्या काही सुटणार नाही हे प्रशासनाच्या लक्षात आलं, कारण शहरातील खासगी वाहनांची संख्या ही सुद्धा झपाट्याने आता वाढत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये लाखो दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची रोज भर पडते। त्यात IT पार्क, औद्योगिक क्षेत्र, शिक्षण संस्था आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे शहरांची लोकसंख्या सुद्धा सतत वाढतीये, पण त्या तुलनेमध्ये मात्र रस्त्यांचा विस्तार हा त्यानुसार झालेला नाहीये। शिवाय पुण्यातील बहुतांश रस्ते हे पूर्व पश्चिम दिशेने विकसित झालेले आहेत, मात्र उत्तर दक्षिण अशी वाहतुकीसाठी रस्त्यांचा मात्र अभाव जाणवतो। परिणामी दक्षिण पुण्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर प्रचंड ताण निर्माण होतो। यामध्ये सिंहगड रस्ता, कात्रज, स्वारगेट, सातारा रस्ता, कोंढवा, औंध, बाणेर, पाषाण, येरवडा आणि खडकी असे हे भाग दिवसेंदिवस आता वाहतूक कोंडीच्या विळख्यामध्ये सुद्धा अडकत चाललेत। त्याचबरोबर शहरातील अनेक भाग टेकड्यांनी सुद्धा वेढलेले असल्यामुळे नवीन रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावी लागते आणि त्यासाठी अतिक्रमण हटवणे, जागा ताब्यात घेणे, त्याचबरोबर नागरिकांचा विरोध अशा अनेक अडचणी समोर येतात। त्यामुळे आता जमिनीवर नवीन रस्ते बांधण्याऐवजी जमिनीखाली वाहतुकीसाठी मोठे बोगदे आता उभारण्याचा पर्याय हा पुढे आलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये पुण्यासाठी पाताळलोक उभारण्याची घोषणा केली होती। त्यावेळी या घोषणेकडे अनेकांनी राजकीय घोषणा म्हणून पाहिलं होतं, मात्र आता या घोषणेला प्रत्यक्ष प्रकल्पाचं स्वरूप मिळू लागलंय। शिवाय नुकत्याच मुंबईत झालेल्या PMRDAच्या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये सुद्धा या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेने स्वतंत्र SPV स्थापन करून प्रकल्प पुढे न्यावा अशा स्पष्ट सूचना सुद्धा देण्यात आल्या आणि त्यानुसार महापालिकेच्या नियमित अर्थसंकल्पावर या प्रकल्पाचा
प्रकल्पाचा आर्थिक भार पडू नये यासाठी स्वतंत्र कंपनीमार्फत निधी उभारणी आणि प्रकल्प व्यवस्थापन हे केले जाणार आहे। यासोबतच या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या सल्लागार कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे आणि त्यातून बोगद्यांचं डिझाईन, भूगर्भीय तपासणी, त्याचबरोबर तांत्रिक सर्वेक्षण, वाहतूक व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम, सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्था या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून अंतिम आराखडा हा तयार केला जाणार आहे। आणि महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुद्धा स्वतंत्र सल्लागार नेमले जातील। प्रस्तावित SPV मध्ये महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, वाहतूक तज्ञ आणि तांत्रिक अधिकारी यांचा सुद्धा समावेश असणार आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या 5 भुयारी मार्गांव्यतिरिक्त पुणे महापालिकेकडून स्वतंत्र 2 बोगदा प्रकल्पांची देखील तयारी ही सुरू झाली आहे। ते म्हणजे पाषाण कोथरूड आणि हिंगणे धनकवडी या 2 मार्गांवर स्वतंत्र बोगदे उभारण्याचा विचार प्रशासन करत आहे। खरं तर ज्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर सविस्तर आणि मोठा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, त्यामुळे सुद्धा तो तुम्ही नक्की बघा। परंतु पुण्यातील वाहतूक कोंडीची गंभीरता आधीच जागतिक स्तरावर सुद्धा अधोरेखित झाली आहे। अर्थात टॉमटॉम या डॅनिश संस्थेच्या 2025च्या अहवालानुसार पुणे हे जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर ठरलंय आणि या अहवालानुसार पुण्यामध्ये अवघे 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुद्धा सरासरी 33 मिनिटं किंवा त्याहून जास्त वेळ सुद्धा लागतो असं म्हटलं गेलं होतं। आणि शहरातील वाहनांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत असताना रस्त्यांचं जाळं मात्र अत्यंत अपुरं असल्याचं सुद्धा महापालिकेने स्वतः मान्य केलंय। पुण्यामध्ये रस्त्यांचं प्रमाण 10% कमी असून भविष्यात 10.75% वाढण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। याशिवाय महापालिकेच्या रोड ॲसेट मॅनेजमेंट सिस्टमच्या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये 3 मीटर ते 60 मीटर रुंदीच्या रस्त्यांची एकूण लांबी 2273 किलोमीटर इतकी आहे आणि त्यापैकी केवळ 270 किलोमीटर लांबीचे 32 प्रमुख रस्ते शहरातील सुमारे 80% वाहतूक सांभाळतात। मात्र अतिक्रमण, अपूर्ण जोड रस्ते आणि विस्कळीत नियोजनामुळे हे रस्ते एकमेकांना प्रभावीपणे जोडलेले नाहीयेत। त्यामुळे महापालिकेने 2 वर्षांपूर्वी मिसिंग लिंक प्रकल्प जाहीर केला होता। या योजनेमध्ये 32 प्रमुख रस्ते एकमेकांना जोडण्याचा उद्देश होता। मात्र जागा संपादन आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांमुळे हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाहीये। महापालिका प्रशासनाचा दावा आहे की यंदाच्या अर्थसंकल्पात मिसिंग लिंकसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर GIS आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते नियोजन आणि देखरेख सुद्धा केली जाणार आहे। नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याची तयारी सुद्धा सुरू आहे। मात्र जमिनीवरील रस्ते अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नसताना आता 56 किलोमीटर लांबीच्या या भुयारी मार्गांची योजना समोर आली आहे। आता बोगदे प्रकल्पांचा फायदा थोडक्यात बघायला गेला तर या प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होईल असा दावा प्रशासनाकडून केला जातोय। शिवाय शहरातील वाहतुकीचा मोठा हिस्सा जमिनीखाली वळवण्यात आल्यास जमिनीवरील रस्त्यांवर ताण कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनही बचत होईल। त्याचबरोबर प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। मात्र याच प्रकल्पासमोर अनेक मोठी आव्हानं सुद्धा आहेत। पुण्याची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याचे स्रोत, जुन्या वसाहती, टेकड्या, घनदाट नागरीकरण आणि यामुळे बोगद्यांचं काम हे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत कठीण ठरू शकतंय। शिवाय 34,000 कोटी रुपयांचा निधी उभारणे, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि भविष्यातील देखभाल व्यवस्थापन ही सुद्धा मोठी आव्हानं या प्रकल्पासमोर आहेत। मात्र तरी देखील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी हा प्रकल्प कुठे ना कुठे मोठी आशा निर्माण करणारा ठरतोय। त्यामुळे भविष्यात आता पुणेकरांचा प्रवास याच भुयारी प्रकल्पांच्या माध्यमातून सुसाट होण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, परंतु तुमचं याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।